2-18 महिने झाले आम्ही तशी घालतो तर ते काहीच हे करीन. आता 5 दिवस उभं घालत माळाला बी चालला येईना बी काही दुखलं बी ना ते ना सांगा काय काही मराठी काहीच करतीलच ना त्याला काय करते काय करते मग आमचं आम्हाला आरक्षण द्यावं नाही तर मग सांगा नाही द्यायचं म्हणून सरी. आता 18 महिने झालं गावामध्ये झालं ना आम्हाला जेवणच जाईना दुखणे यायला लागले. आमच्या लाठीचार केला तर कोणाचे डोके फुटले, कोणाचे हात मोडले, कोणाच्या पाय मोडले, कोणाच्या डोके जखम झाले. मग आता अजून पोट करायचं आता येवा द्यायचा तेव्हा नाही तर मग सांगा नाही म्हणून कसं आणतो बायचा दादाचा आमचा भाऊ नाही द्यायला. इतके लोक आज 200 लोक बस 200-300 लोक बसतात महिला 100 महिला बसलेले म्हातारे कोताच आमच्यासारखं आम्ही विरोध जमतपणे अशा लेकरा बाळावाले बसलेले ना त्याचं काय त्याचे कोणी समजायचे लेकरं सावकर नवरे आणि तरी ते येईना आम्ही पाहिना. माझी सरकारला हेच प्रतिक्रिया आहे की सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण की आता दादाची तब्येत खूप घालवायला लागली. तर फडणवीस साहेबांना पण माझी हीच विनंती आहे की तुम्ही जास्त कोरोनाकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर दादाचं पोषण सोडायचं म्हणजे ते मार्गी लावण्याचं काम करावं कारण की ही अवस्था आम्हाला देखत नाही. दादाची तब्येत अशी बिघडली होती ना की म्हणजे सगळे बांधवांचं असं म्हणजे सगळे जमा झाले बघितलं की त्यांनी म्हणजे अवस्था म्हणजे बघण्यासारखीच नव्हती. तर सरकारने ह्याची दखल घ्यावी. ते आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही पण तो बिचारा कृषी पातळ ठेवून समाजासाठी लढतोय आणि आम्हाला ह्यांच्यापेक्षा दुसरा कोणता म्हणजे आमच्यासाठी कोण लढू शकणार नाही आणि उभं राहू शकणार नाही कारण की असा हिरा भेटायला कितीतरी वर्षाचा कालावधी 100 वर्ष गेले तरी चालेल पण असा हिरा आम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळं ही सरकारनं दखल घेतली. काही जणांचं मी नाव सांगते ना ही प्रसाद लाड आता त्याला मी त्याच्या भाषेत उत्तर दिलं आहे पण तरी पण मी आणि केलं व्यवस्थित आमच्या संस्कृत म्हणजे संस्कार जे आहेत ना त्या भाषेत बोलते की प्रसाद लाड तुला जर कसं वाटत असेल ना नौटंकी तर तू ये म्हातारे आजोबा त्यांच्या घरगुडाला तुझ्या घरगुडा चिन्ह आपण सोनं बांधू डाव्यानं बांधू तुला इथं बसून फक्त तुझ्यात जर मत असलं तर 4 ते 2 दिवस तसं उपोषण करून दाखव. दादाशी तर बराबरी तो करू शकत नाही हो फक्त 2 दिवस तू उपोषण करून दाखव आणि मग तुला कळत की बाबा उपोषण म्हणजे काय का नौटंकी चालू आहे. बस आम्हाला फक्त एवढं सांगायचं की जेणेकरून आमच्या दादाचा जीव खूप तर पडायला लागला आहे. असं पाण्यातून मासा जसा काढल्याच्या नंतर खूप पडते ना तसा दादाचा जीव व्हायला लागला आहे. तर लवकर सरकारनं ह्याची दखल घ्यावी आणि आरक्षण द्यावं आणि त्याविषयी जागरूक व्हावं. पंकजा मुंडे 2 दिवसापूर्वी जालन्याच्या दौऱ्यावरती सध्या जालन्याच्या पालकमंत्री मात्र 5 मला अद्याप या ठिकाणी आले आणि त्यांच्या भेटीसाठी असं ते नाही त्यांनी जर यायचं असेल तर त्यांना म्हणजे काय हरकत नाही यावं त्याने भेटून जावं. आमची कुणालाच ना नाही कुणी आले सगळी म्हणजे इथे येतात ती समाज बांधव म्हणून येतात त्यांनी बी आले दादाचं साथवण करून गेल्या तरी काय हरकत नाही. जसं आम्ही आहोत तसं आम्ही त्यांना पण म्हणजे वा म्हणून जरी आलं तरी आम्हाला सपोर्ट करावा. आम्ही जातीभेद करत नाही आम्ही सगळ्या सोबत एक समानताने चालतो. मागचं की भगव्या गमतीवर